नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये टोटल 35 क्वेश्चन असं आहे आणि तुम्हाला तुमचा स्कोर चेक करायचा आहे। तुम्हाला 35 पैकी किती मिळतात तर आणि तेच तुमचा स्कोर किती झाला ते तुम्ही मला मग कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला। चेक करा स्वतःचा स्कोर किती आहे तर। पहिला प्रश्न आहे, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण पखवाडा 2023 चा केंद्रीय विषय काय आहे तर सांगा। तर बघा, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण पखवाडा 2023 चा केंद्रीय विषय बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ, बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ आहे 2023 चा। तसेच 2024 चा सुद्धा लक्षात ठेवायचं। ऑप्शन डी इज द राईट आन्सर। क्वेश्चन नंबर 2 आहे, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 संदर्भात खालील विधानांचा विचार करा। हे बालके किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनमातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे प्रयत्न करते। दुसरा आहे, महिला व बाल विकास मंत्रालय सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना राबवत आहे तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे अ आणि द। अ आणि ब दोन्ही बरोबर आहे। पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे आणि दुसरे स्टेटमेंट बरोबर आहे। बघा, हे बालके किशोरवयीन मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनमातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना समोर जाण्याचे प्रयत्न करते। तसेच महिला व बाल विकास मंत्रालय सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना राबवत आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहे तर बघा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा ह्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे। अनुसूचित जाती एससी, अनुसूचित जमाती एसटी। एकलव्य मॉडेल निवासी शाळा ह्या एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे, महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला खालीलपैकी कोणाकडून निधी दिला जातो तर बघा, महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला निर्भया फंड या योजनेकडून निधी दिला जातो। महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला निर्भया फंड कडून निधी दिला जातो। क्वेश्चन नंबर 5 आहे, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राबवलेल्या मिशन वात्सल्य योजनेचे धोरण निकष 2022 मध्ये कोणत्या महिन्याच्या 1 तारखेला लागू झाले आहेत तर बघा, याचा आन्सर आहे एप्रिल। महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राबवलेल्या मिशन वात्सल्य योजनेचे धोरण निकष 2022 मध्ये एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून लागू झाले आहे। मिशन वात्सल्य योजना कधीची आहे? 1 एप्रिल 2022। नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनिसेफचे पूर्ण नाव काय आहे तर चला सांगा, याचा आन्सर काय आहे आता। तर बघा, युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड। युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड। आणि याची स्थापना कधी झाली तर याची स्थापना झाली 1946 1946 ला। आणि हेडक्वार्टर काय आहे याचं तर हेडक्वार्टर कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे, 1972 मध्ये स्थापन झालेली ही अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या महिला कामगार संघटनापैकी एक आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या महिला कामगारांच्या हक्कांना प्रोत्साहन देते तर काय आहे? स्वयंरोजगार महिला संघटना। काय आहे? स्वयंरोजगार महिला संघटना। 1972 मध्ये स्थापन झालेली स्वयंरोजगार महिला संघटना ही अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या महिला कामगार संघटनांपैकी एक आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या महिला कामगारांच्या हक्कांना प्रोत्साहन देते। कुठे आहे ही संघटना? अहमदाबाद। क्वेश्चन नंबर 8 आहे, जननी बाल सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर बघा, याचा आन्सर आहे जननी बाल लोकसंख्या स्थिर करणे नाही, सुरक्षित मातृत्व हो, माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे सुद्धा आहे, गर्भवती आईला प्रोत्साहन निधी हे सुद्धा आहे। तर काय याचा आन्सर? बी, सी आणि डी।
जननी सुरक्षा बाल योजनेचे उद्दिष्ट आहे सुरक्षित मातृत्व, माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, तसेच गर्भवती आईला प्रोत्साहन निधी हे सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, बेटी बचाव बेटी पढाओ BBBP कधी सुरू करण्यात आली? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 2015 ला. बेटी बचाव बेटी पढाओ कधी सुरू करण्यात आली? तर 2015 ला. बघा विद्यार्थ्यांनो, बेटी बचाव बेटी पढाओ याला शॉर्टकट मध्ये कसं लिहिलंय? BBBP. तसेच पुन्हा एक योजना होती, त्याला शॉर्टकट मध्ये अशाच याच्यात लिहिलं होतं. तर पेपर मध्ये प्रश्न आला शॉर्टकट मध्ये आला, तर स्टुडंट्सला समजलं नाही, तर म्हणून याचे शॉर्ट फॉर्म पण करून जा. स्टुडंट कन्फ्युज झाले, मग नंतर आल्यानंतर माहित झालं अरे ही योजना तर मला माहिती होती आणि आन्सर चुकलं. समजलं? जिल्हा महिला सहाय्यता समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर चला सांगा. तर बघा जिल्हा महिला सहाय्यता समितीचे अध्यक्ष आहे जिल्हा प्रमुख. कोण असतात? जिल्हा प्रमुख. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची एक्झाम कोणत्या दिवशी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्या दिवशी महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला? तर सांगा. तर बघा आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. कोणत्या दिवशी? आंतरराष्ट्रीय महिला दिन. कधी असते? 8 मार्चला. 8 मार्चला असते. आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी असते? चला सांगा. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन, आंतरराष्ट्रीय मातृत्व, हा महत्वाचा आंतरराष्ट्रीय बालिका दिन. तर राज्य बालिका दिन असते 3 जानेवारी. राज्य बालिका दिन असते 3 जानेवारी आणि राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी. कन्फ्युज व्हायचं नाही. राज्य बालिका दिन 3 जानेवारी आणि राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी असते तर ते कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12. एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा प्रदान केली जात नाही? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे पूरक आहार दिला जातो, लसीकरण सुद्धा दिले जाते. ICDS मुलांना वया व शाळेच्या गणवेशाचे मोफत वाटप नाही दिला जात. तर काय याचा आन्सर? थर्ड. 3 ते 6 वर्षाच्या मुलांना आरोग्य आणि पोषण शिक्षण सुद्धा दिले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. तर काय याचा आन्सर? दिले जात नाही. तर मुलांना वया व शाळेच्या गणवेशाचे मोफत वाटप दिले जात नाही. क्वेश्चन नंबर 13 आहे. ICDS प्रणाली मजबूत करणारा आणि पोषण सुधारणारा ISSNIP प्रकल्प किती जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे? तर बघा याचे आन्सर आहे 10. ICDS प्रणाली मजबूत करणारा आणि पोषण सुधारणारा ISSNIP प्रकल्प 10 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे. विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ बिलकुलच स्किप करायचा नाही, पूर्ण व्हिडिओ बघा. एकूण एक प्रश्न महत्वाचे आहे. आता तुमची लेवल वाढत जाईल थोडी थोडी एक्झामला. मुलींच्या नाकारलेल्या संरक्षणाद्वारे लैंगिक भेदभाव रोखणे हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? तर बघा मुलीच्या नाकारलेल्या संरक्षणाद्वारे लैंगिक भेदभाव रोखणे हे बालिका संरक्षण योजना या योजनेचे उद्दिष्ट आहे. कोणत्या योजनेचे? बालिका संरक्षण योजना. क्वेश्चन नंबर 15 आहे. मुलांची स्थिती सुधारण्यासाठी हरियाणामध्ये लागू करण्यात आलाय. तर कोणता प्रकल्प, कोणती योजना लागू करण्यात आली हरियाणामध्ये? तर याचा आन्सर आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्प. मुलांची स्थिती सुधारण्यासाठी हरियाणामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प राबविण्यात आला आहे. आणि ICDS योजना कोणत्या वर्षीपासून चालू झाली? चला कमेंट करा, सर्वांना यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 16 आहे. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. कोणतं विधान चूक आहे आणि कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा बेटी बचाव हाच होता, बेटी बचाव बेटी पढाओ ह्या असा आला होता BBBP.
तर स्टुडंट्सने याचं आन्सर चुकवलं, तिला समजलंच नाही की काय झालं, त्यांना समजलंच नाही. तर म्हणून असं शॉर्ट फॉर्म पण करून जा. तर बघा, बेटी बचाव बेटी पढाओ योजना हे मानव संसाधन आणि विकास मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी संयुक्तपणे लागू केले आहे. बरोबर आहे. बेटी बचाव बेटी पढाओ योजना काय? मानव संसाधन आणि विकास मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी संयुक्तपणे लागू केले आहे. हे बरोबर आहे. बाल लिंग गुणोत्तर अटक करणे आणि उलट करणे हा त्यातील एक घटक आहे. बाल लिंग गुणोत्तर अटक करणे आणि उलट करणे हा त्यातील एक घटक आहे. तर काय याचा आन्सर 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे. क्वेश्चन नंबर 17 आहे, खालीलपैकी कोणत्या आयसीडीएस चे मुख्य फोकस क्षेत्र आहे? तर सांगा. प्रौढ शिक्षण आहे का आयसीडीएस चं मुख्य फोकस? नाही. रस्ता बांधकाम आहे का? नाही. महिला सक्षमीकरण आहे का? तर नाही. तर काय आहे याचा आयसीडीएस चं? बाल विकास. आयसीडीएसच्या फुल फॉर्म मध्येच समजून जाते. काय आयसीडीएसचा फुल फॉर्म? चला कमेंट करा. क्वेश्चन नंबर 18, आयसीडीएस कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर सांगा. तर बघा, गरिबी निर्मूलन आहे का? नाही. महिला सक्षमीकरण आहे का? नाही. पर्यावरण संवर्धन आहे का? नाही. तर आयसीडीएस चे प्राथमिक उद्दिष्ट आहे बाल विकास आणि पोषण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता आयसीडीएस कार्यक्रमाचा घटक आहे? सांगा. तर बघा, आयसीडीएस कार्यक्रमाचा घटक मध्यान्ह भोजन योजना आहे का? मिड डे मिल. मिड डे इंग्लिश मध्ये पण विचारू शकतो तुम्हाला, मिड डे मिल. आणि मध्यान्ह भोजन योजना कधी चालू झाली? कमेंट करा आन्सर. स्वच्छ भारत अभियान आहे का? नाही. याचा घटक नाही. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी आहे का? नाही. प्रधानमंत्री आवास योजना आहे का? नाही. तर काय? मध्यान्ह भोजन योजना. आणि ही कधी चालू झाली? 15 ऑगस्ट 1995 ला मध्यान्ह भोजन योजना. 15 ऑगस्ट 1995. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय आहे? तर सांगा. तर बघा, आरोग्य सेवा प्रदान करणे आहे का? नाही. व्यावसायिक प्रशिक्षण देणे आहे का? नाही. प्रौढ शिक्षणाची सोय करणे आहे का? नाही. तर काय? लवकर बालपण काळजी आणि विकास प्रोत्साहन. लवकर बालपण काळजी आणि विकास प्रोत्साहन हे आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी केंद्राचा उद्देश आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे, मी चारही ऑप्शन नाही घेत, डायरेक्ट आन्सर घेतो. काय? टाइम वाचेल आणि जास्त प्रश्न कव्हर होतील कमी वेळात. ठीक आहे. खालीलपैकी कोणती प्राथमिक आरोग्य सेवा आयसीडीएस द्वारे प्रदान केली जाते? तर बघा, आयसीडीएस द्वारे लसीकरण ही प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते. ट्यूबवेल बसवणे नाही. रस्ता बांधकाम नाही. गृहनिर्माण नाही. काय असते? लसीकरण असते. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवकाच्या सहभागाद्वारे समाजाच्या सहभागाला कोणती योजना प्रोत्साहन देते? तर बघा, ग्रामीण महिलांच्या कोणत्या? ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवकाच्या सहभागाद्वारे समाजाच्या सहभागाला प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना प्रोत्साहन देते. कोणती? प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना ही प्रोत्साहन देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 23, मिड डे मिल योजनेबाबत खालील गोष्टींचा विचार करा. तर काय चूक किंवा बरोबर विचारलं असेल? तर सांगा. तर काय याचा आन्सर? मिड डे मिल मध्ये भोजन योजना चालवण्यासाठी स्वयंपाक पायाभूत सुविधांचा विकास लॉजिस्टिक खर्च पूर्णपणे राज्य उचलतात. तर हे चुकीचं आहे. पूर्णपणे राज्य उचलत नाही. या योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या मुलांचे पोषण आधार देखील उन्हाळी हंगामात घेतला जातो. बरोबर आहे. फक्त काय आहे? फक्त दुसरा बरोबर आहे 23चा. मिड डे मिल मध्ये दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या मुलांचे पोषण आधार देखील उन्हाळी हंगामात घेतला जातो. फक्त ऑप्शन 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू करण्यात आली. तर कधी चालू करण्यात आली? तर बघा, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही 2010 ला चालू करण्यात आली आणि 2017 मध्ये हिचं नाव काय झालं? प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. प्रधानमंत्री PM मातृ वंदना योजना कधी चालू झाली? ही 2017 ला. म्हणजे याचं नाव बदलवण्यात आले. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचं नाव काय करण्यात आले? प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. 2017 ला याचं नाव चेंज झालं. ठीक आहे, लक्षात ठेवा.
क्वेश्चन नंबर 25 आहे, महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले, तर कधी चालू करण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे 15 ऑगस्ट 2011 ला महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय अभियान 15 ऑगस्ट 2011 ला सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांनो, आजच्या प्रश्नांची क्वेश्चन क्वालिटी अतिशय खूप छान आहे. तर एकूण एक प्रश्न बघून जा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल, म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं वारंवार का म्हणावं लागते? कारण की तुम्ही करतच नाही, ना चॅनलला सबस्क्राईब करत ना व्हिडिओला लाईक करत. फक्त मोजके स्टुडंट्स करतात जे खरंच सिन्सिअर असतात अभ्यासाबद्दल. बघा, महिला हेल्पलाईन योजना सुरू करण्यात आली, तर कधी सुरू करण्यात आली? तर 2015 ला. महिला हेल्पलाईन योजना ही 2015 ला सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुनर्रचित आयसीडीएस अंतर्गत सेवा कोणत्या श्रेणीमध्ये येतात? संदर्भ सेवा. पुनर्रचित आयसीडीएस अंतर्गत सेवा कोणत्या श्रेणीमध्ये येतात? तर बघा याचा आन्सर आहे संदर्भ सेवामध्ये येते का? नाही. काळजी आणि पोषण समुपदेशन याच्यामध्ये येते. आरोग्य सेवा याच्यामध्ये येते. तर काय 2 आणि 3 कुठे? ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. पुनर्रचित आयसीडीएस अंतर्गत सेवा या काळजी आणि पोषण समुपदेशन तसेच आरोग्य सेवा यांच्या श्रेणीमध्ये येतात. क्वेश्चन नंबर 28 आहे, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम. बघा, असं लक्षात ठेवा, RKSK म्हणजे काय? राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम. किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम भारतात कधी लागू झाला? तर बघा ऑप्शन 2012, तर इथे 2014 असेल. तर याचा आन्सर काय? 2014 ला. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजेच RKSK हा कार्यक्रम किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम भारतात 2014 ला सुरू झाला. क्वेश्चन नंबर 29 आहे, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियानचे उद्दिष्ट गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी प्रदान करणे आहे. हा कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? तर सांगा याचा आन्सर. तर याचा आन्सर येते 2015 ला. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान PMSMA. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान चे उद्दिष्ट गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी प्रदान करणे आहे आणि हा कार्यक्रम 2015 ला सुरू झाला. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 30 आहे, ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्यांना मदत करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा पुढाकार या नावाने ओळखला जातो. तर बघा 30चा आन्सर आहे निर्भया फंड. ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्यांना मदत करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा पुढाकार निर्भया फंड या नावाने ओळखला जातो. बघा विद्यार्थ्यांना, एक छोटीशी महत्वाची अपडेट सांगायची आहे तुम्हाला. बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य सेविका आणि मदतनीससाठी जागा निघत आहे आणि जर तुम्हाला ह्या पोस्टमध्ये जर तुम्हाला जॉईनिंग करून घ्यायची असेल तर माझ्याकडून एक मी पेड बॅच चालू करत आहे. जर तुम्हाला माझी पेड बॅच घ्यायची असेल आता नवीन निघणाऱ्या आरोग्य सेविका आणि मदतनीससाठी, तर कोणाला पेड बॅच घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअप करा. पेड बॅच साठी मला व्हॉट्सअप करा. आतापासूनच स्टडी चालू ठेवा कारण की कॉम्पिटिशन खूप हाय होणार आहे. आता ICD हे अंगणवाडी सुपरवायझर साठी आहे ना, थोडी लेवल एक्झामची म्हणजे कमी आहे, जास्ती हार्ड क्वेश्चन नाही घेतले आहेत. तर असं समजू नका की तुमचा लागून जाईल. कट ऑफ खूप हाय जाणार आहे, म्हणून जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि पेपर चांगला नाही गेला कोणाचा तर निराश होऊ नका. आता निघत आहे आरोग्य सेविका आणि आरोग्य मदतनीस, तर यासाठी तयार राहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, जर तुम्हाला माझी पेड बॅच घ्यायची असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बस एवढी महत्वाची अपडेट होती. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, राष्ट्रीय क्रेच योजना असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी डे केअर सुविधा पुरवते. ही योजना कोणते मंत्रालय राबवते? तर बघा याचा आन्सर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय. राष्ट्रीय क्रेच योजना कोणती? राष्ट्रीय क्रेच योजना असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या मातांच्या मुलासाठी
डे केअर सुविधा पुरवते. ही योजना कोणत्या मंत्रालयाला राबवते? तर महिला आणि बाल विकास मंत्रालय. 30चं घेतलं का आपण? हो. ऍसिड हल्ल्यातून निर्भया फंड. 32 आहे, बचत गटाद्वारे ग्रामीण महिलाच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणारी योजना अशी आहे. तर बघा याचा आन्सर आहे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान म्हणजेच काय आहे? NRLM. हे काय करते? बचत गटांद्वारे ग्रामीण महिलाच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणारी योजना आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, चाइल्ड लाईन 1098 ही संकटात सापडलेल्या मुलांसाठी भारतातील टोल फ्री हेल्पलाईन आहे. ती कधी सुरू झाली? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 1998 ला चाइल्ड लाईन 1098. तर ही कधी चालू झाली? 1998. 98 वरूनच लक्षात ठेवा, ही संकटात सापडलेल्या मुलांसाठी भारतातील टोल फ्री हेल्पलाईन आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, खालीलपैकी सीपीयूचे मुख्य कार्य कोणते? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे सूचनांची अंमलबजावणी करणे. सीपीयूचे मुख्य कार्य आहे सूचनांची अंमलबजावणी करणे. डेटा संग्रहित करते का? सीपीयू नाही. सीपीयू हा संगणकाचा मेंदू असतो. इनपुट आणि आउटपुट करतो का? नाही. नेटवर्किंग करतो का? नाही. तर सूचनांची अंमलबजावणी सीपीयू करतो. क्वेश्चन नंबर 35 आहे, खालीलपैकी कोणते संगणकाचे प्राथमिक स्टोरेज उपकरण आहे? तर सांगा. तर बघा काय विचारलंय? प्राथमिक स्टोरेज उपकरण काय असते? हार्ड डिस्क. संगणकाचे प्राथमिक स्टोरेज उपकरण हे हार्ड डिस्क असते. विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले आणि तुम्हाला 35 मध्ये किती स्कोर झाला ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा सांगा. आणि खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. ठीक आहे. मला पण मोटिवेशनची गरज असते म्हणून लाईक आणि सबस्क्राईब खूप महत्वाचा असतो. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. जर तुम्हाला पेड बॅच घ्यायची असेल तर मला पर्सनली मेसेज करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.